राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता. नाशिकनंतर आज पुण्यामध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा महामोर्चा. आंबेगाव तालुक्यातील मनसर इथं आंदोलन. मविया नेते मोर्चात सहभागी होणार. हिंदीला विरोध हा अनेकांचा राजकीय अजेंडा. मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता ठाकरे बंधूंवर टीका. तर हिंदीला विरोध करणं काही लोकांची फॅशन. अमित साटमांचाही टोला. पुण्यात विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. पार्थ पवारांचे निकटवर्तीय विक्रम काकडेंना संधी, तर सुनील टिंगरेंचा डमी अर्ज. संभाजीनगरात भाजपच्या जागेवर शिवसेनेच्या आमदार पुत्राची बंडखोरी. अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तारांचा उमेदवारी अर्ज दाखल. एकनाथ शिंदेंपुढे बंडखोरी रोखण्याचं आव्हान. कोकण विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडून बंडखोरी. महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवींचा अर्ज दाखल. तर राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे महायुतीचे अधिकृत उमेदवार. अजित पवारांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा. सुनील तटकरेंकडून कबुली. अजित पवारांनी बैठकीचा तपशील सांगितल्याचाही दावा. दोन्ही सेना एकत्र याव्यात असं अनेकदा वाटतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंच्या विधानानं राजकीय चर्चा. तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. तरी केवायसी नंतर राज्यातील 80 लाख महिला ठरल्या अपात्र. नीटची फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनंच होणार. संगणक आधारित परीक्षेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. परीक्षा घेण्याची तयारी सुरू असताना नवीन पद्धत लागू करणं शक्य नसल्याचं निरीक्षण. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. नांदेड, धाराशिवसह साताऱ्यात जोरदार पाऊस. तर पुढच्या आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याचा अंदाज.